हॅलो गाईज, माझे भाकरीचे हात दिसत आहेत ना. यस, मी स्वयंपाकच बनवते. तर ॲक्च्युली आज सुट्टीचा दिवस आहे आणि मी सकाळी यूट्यूब पाहत होते खूप दिवसानंतर. सुट्टीचा दिवस भेटला की निवांत वाटतं थोडंसं. मग त्याच्यामध्ये मला स्वानंदी देसाईचा व्हिडिओ दिसला आणि त्यात तिने तिच्या कोकणी पद्धतीने काही आंब्याचे चटणीचे प्रकार ट्राय केलेले आहेत. जसे की मेथंबा, टकू, ह्या आय थिंक कोकणी चटण्या आहेत. तर म्हटलं की आपण हे ट्राय करावं. सो मी आज ते ट्राय करत आहे आणि मी पण धोंडेदाण्यासाठी घरी गेल्यामुळे मी घरून काही आंबे पण आणले होते. तर त्याच आंब्याचं मी आज चटणी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी आज मी भाकरी बनवत आहे. सो भाकरीचं पीठ मळून घेतलं आहे मी आणि थोड्याच वेळात मग आपण चटणी बनवायला घेऊया. आता मी भाकरी बनवते. युजली मला भाकरी खूप आवडते, पण मला पहिले बनवायला येत नव्हती, त्यामुळे मी बनवत नव्हते. बट आता असं झालं की डाएट पण चालू आहे अक्षयचं. सो म्हटलं की आता आपल्याला काही करून शिकायचं आहे. सो मी युजली संध्याकाळी भाकरी बनवते आणि टिफिनला सकाळी चपाती बनवते. पण आज सुट्टी असल्यामुळे टाईम पण होता, सो मी भाकरी बनवते आणि भाकरीसोबत चटणी. आणि गरगट्टा पण मी गरगट्टा म्हणजे पालकाचा गरगट्टा करणार आहे त्यासोबत. तर ते शिजवून पण घेतलं आहे मी कुकरला. आता मी भाकरी बनवते. म्हणजे तशी मला एवढी परफेक्ट भाकरी नाही येते, बट ठीक आहे, छोट्या छोट्या करते मी आणि दाखवते तुम्हाला पण मी कशी बनवले भाकरी. युजली आपण असं खूप दिवसानंतर बोलतो आहे, नाहीतर शॉर्ट्स थ्रू आपण बोलत असतोच की इनडिरेक्टली व्हॉइस ओव्हरने, पण असं खूप दिवसानंतर बोलतो आहे. म्हणजे तशी भाकरी बनवायला खूप सोपी आहे काय, शिकल्यानंतर असं वाटतं, पण शिकण्याआधी कुठे काय जातं काही कळतच नाही. ठीक आहे, मी भाकरी बनवली, थोडीशी चिरते साईडनं माझी भाकरी. ठीक आहे, मी आता टाकते तव्यावरती. अशी छोटीशी मी भाकरी बनवली आहे. छान, नॉट बॅड. ठीक आहे, चांगली बनलेली आहे. आता पण ठीक आहे. भाकरी बनलेली आहे, अशी छान बनली. फुगलेली नाही आहे, बट ठीक आहे, मऊ आहे, खाण्यासारखी, खाण्यालायक आहे मेन म्हणजे. आणि माझ्या नवऱ्याला ते आवडतं. मी भाकरी बनवण्याच्या आधी आंबे भिजत घातले होते. आणि हे असे पाडाचे आंबे असल्यासारखेच आहेत, म्हणजे जास्त पूर्ण पिकलेले पण नाही आहेत. हा कच्चा आंबा आहे, पूर्णपणे थोडासा मऊ झाला आहे. हे 2च आंबे घेऊन मी चटणी बनवणार आहे. हा आंबा मी मेथंबासाठी घेतलेला आहे, कारण याचे तुकडे व्यवस्थित होतील, जास्त पिकलेला पण नाहीये, कट व्यवस्थित होईल. याची मी साल काढून घेते. साल ठेवली तरी चालेल, छान लागेल. बट मला नाही ठेवायची, सो मी काढून घेते याची साल. आणि हा आंबा मी टप्पूसाठी घेते, कारण थोडासा हा आंबा आंबट पण आहे आणि आंबट चांगला लागेल टप्पूसाठी. याची पण साल काढून घेतली मी. कैरी पण छोटी आहे आणि खिसणीमधून पण खूप बारीक अ, आंबा येत होता. सो मी खिसणी चेंज केली. आता व्यवस्थित येत आहे याच्यामधून.
हे मी टक्कूसाठी आंबा किसून घेतलेला आहे आणि हा जो बारीक चिरलेला आहे तो आंबा मेथांबासाठी कट केलेला आहे. आता याला शिजवून घ्यायचं आणि याला फोडणी द्यायची आहे. आता याच्यामध्ये मी गूळ तिखट ॲड करेन आणि त्यानंतर फोडणी देईन. आता हे आंबे मी थोडेसे शिजवून घेते याला आणि त्यानंतर मग याला मेथी वगैरे टाकून फोडणी द्यायची आहे. आता मी याच्यामध्ये थोडासा गूळ घालते, म्हणजे कैरी किती आंबट आहे त्याच्यावर डिपेंड आहे गूळ किती घालायचं ते. गूळ घालते, थोडंसं तिखट घालते. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं शेवटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि चवीनुसार मीठ. एवढं घालून घेतलं की छान मिक्स करून घ्यायचं. ही फोडणी मी टप्पूसाठी देत आहे. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि त्यानंतर थोडंसं हिंग आणि हळद जेवढं टाकून घेतलं की टक्कूमध्ये मिक्स करायचं. कारळं अवेलेबल असतील आणि ते टाकले तरी पण चालतील. मोहरीच्या ऐवजी आपण कारळं ॲड करू शकतो. ही फोडणी मी या टक्कूमध्ये टाकून घेतली. टाकल्यानंतर छानसं मिक्स करून घ्यायचं. माझ्याकडून जास्त तेल झालं म्हणून मी ते माघारी ओतलं मेथंबासाठी. आता ही फोडणी मी मेथंबासाठी देत आहे. याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली. सेम इथे पण कारळं असेल आणि ते टाकलं तरी पण चालेल. त्यानंतर मी मेथी टाकली. मेथ्यांच्या दाण्यामुळे खूप छान चव येईल. त्यानंतर हिंग टाकलं मी थोडंसं. थोडीशी हळद टाकून घेते. फोडणीमध्येच शिजलेले आंबे टाकून घ्यायचे. थोडासा आंबा शिजल्यानंतर चवीनुसार गूळ टाकून घ्यायचा आणि ते व्यवस्थित मिक्स झालं की शेवटी मीठ टाकून घ्यायचं. एक 2 ते 3 मिनिट मी शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. हा टक्कू आहे आणि हा आहे मेथंबा. तर मी हा पहिला टक्कू ट्राय करते आणि सांगते कसं. खूप मस्त, अप्रतिम. तुम्ही जर भाज्यांना कंटाळत असेल तर डेफिनेटली यू शूड ट्राय दिस वन. मी आता मेथंबा ट्राय करते आणि भाकरीसोबत हे अजूनच चांगलं लागतं. सुपर्ब, खूप छान. याच्यामध्ये मेथी टाकल्यामुळे मेथ्यांची चव उतरली आहे. खूप म्हणजे खूप सुंदर. मी पहिल्यांदाच ट्राय केलं आहे, पण दोन्ही छान झालेलं आहे. तुम्ही जर भाज्यांना कंटाळत असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा. थँक्यू सो आनंदी. आणि आता मी माझा गरगटा ट्राय करते. वाव, हा पण खूप मस्त झालेला आहे. आता मी जेवण घेते सगळं. मी रिव्ह्यू दिलेले आहेत. खूप छान झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसं झालं आहे. चलो, बाय बाय. धन्यवाद आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.